नमस्कार, मी प्रियांका निंबाळकर। आज अष्टमी आहे आणि सगळ्या मंडळांमधून होम हवन होत आहे। अष्टमीच्या दिवशी सगळ्या स्त्रिया देवी आईची ओटी भरतात। हे पहा, इथे होम झालेला आहे आणि गोंदवलीची आई भवानी। या मंडळाविषयी सांगायचं म्हटलं तर या मंडळाला 13 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि 9 दिवस ह्यांनी छान छान असे कार्यक्रम राबवलेले आहेत। त्यामध्ये भजन झालं आहे, जागरण गोंधळाचा कार्यक्रम झालेला आहे, लहान लहान मुलांचे कार्यक्रम झाले आहेत। जागरण गोंधळाचा जो कार्यक्रम झाला तो मी माझ्या पर्यटन गाथा या मराठी यूट्यूब चॅनलवर अपलोड केला आहे, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता। सुंदर अशी ही मूर्ती आहे आणि डेकोरेशनही लाइटिंगही या मंडळातील मुलांनी खूप छान प्रकारे केलेली आहे। सुंदर अशी ही मूर्ती आहे आणि मी पण आज देवी आईची ओटी भरलेली आहे। ही मूर्ती घडवणारे मूर्तिकार आहेत कृणाल पाटील। यांच्याविषयी बोलावं तेवढं कमीच आहे। खरोखरच सुंदर असं बॅलन्सिंग करून त्यांनी ही सुंदर अशी मूर्ती घडवलेली आहे। या मूर्तीकडे जेवढं पाहावं तेवढं कमीच, मनच भरत नाही, एवढी सुंदर मूर्ती आहे हे। आणि कसं काय त्यांनी हे बॅलन्स वगैरे केलं आहे, खरंच खूप सुंदर। चला तर आपण जाऊया पुढच्या मंडळात। आता मी आलेली आहे अंधेरी पूर्व मालपा डोंगरी येथे। देवी आई गरुडावर विराजमान झालेली आहे आणि ह्याचे मूर्तिकार आहेत चव्हाण आर्ट्स, अरविंद चव्हाण आणि विलास चव्हाण। सुंदर अशी मूर्ती घडवलेली आहे। या मूर्तिकारांच्या हातात तर खरोखरच सुंदर अशी कला आहे। ही पण मालपा डोंगरी येथीलच देवी आईची मूर्ती आहे आणि आज इथे वेशभूषाचा म्हणजेच फॅन्सी ड्रेसचा कार्यक्रम चालू आहे। तुम्ही पाहू शकता, लहान लहान मुलांनी खूप सुंदर अशी वेशभूषा केलेली आहे। तुम्हाला काय वाटतं, यामध्ये कोणाला प्रथम पारितोषिक मिळालं असेल? कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आणि आता मी आली आहे जोगेश्वरी पूर्व हनुमाननगर येथे। इथेही हा होम झालेला आहे। आनंदमय सुंदर असं वातावरण झालेलं आहे। या मंडळातील कार्यकर्त्यांनीही इथे देवीला 9 दिवस 9 रंगाच्या साड्या नेसवल्यात। तर कसा वाटला तुम्हाला माझा हा व्हिडिओ? आवडला असेल तर पर्यटन गाथा या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करा, त्याचप्रमाणे इन्स्टा आणि फेसबुक पेजलाही फॉलो करा। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।